आता मी मेनली ऑफिसमध्ये असतो, जिथे बाबा मला सांगायचे आधी येऊ नकोस तिथे, कारण की सुरुवातीची 5-7 वर्ष मी दुकानात काढली होती. बरं. ऑन द फ्लोअर. भारतात सोनं खरेदी करतात ते त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघतात. जरी दागिने असले किंवा सुट्ट सोनं जे आपण बुलियन म्हणतो ते घेतलं असलं तरी सुद्धा. पण आता जे सोन्याचे दर आहेत ती बघता लोकांना हे लक्षात यायला पाहिजे की सोन्यासारखी गुंतवणूक कुठे नाही. ETF मध्ये सुद्धा तुम्ही आता ज्यांना सोनं जाऊन मला दुकानात विकत नाही घ्यायचं ते त्याच्यात टाकतात पैसे. स्वर्ण रदन कांचन जात रूप आधी, नावं अनेक पण अर्थ एक म्हणजे सोनं. सध्या सणाचे दिवस आहेत आणि सण म्हटलं की महिलांची सोनं खरेदीची धावपळ सुरू होते. हे सगळं सांगायचं कारण असं की आज आपण पॉडकास्टमध्ये ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते आहेत वामन हरी पेठे यांची 5वी पिढी आणि बिझनेस हेड नील तुषार पेठे. सोनं कसं खरेदी करावं, सोन्याची आयात कशी होते, सोन्याचे दर कसे ठरतात, अशा अनेक प्रश्नांशी आपण आज त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. नील, तुमचं महा MTV गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप बरं वाटतं इकडे येऊन. आता मी तुम्हाला अहो जाहो करते का अरे तुरे करू? अरे तुरे केलं तर मला जास्त बरं वाटेल. अच्छा, म्हणजे आपण आणखीन मनमोकळ्या गप्पा मारू शकतो. नक्कीच नक्कीच. नील तुषार पेठे अर्थात वामन हरी पेठे यांचे खापरपंतू. सगळ्यात उत्सुकता ही आहे की नील तुषार पेठे घडला कसा, म्हणजे कॉलेज काय आहे, शिक्षण काय आहे, काय काम करतो आणि त्याची सगळ्यात रुची कशात आहे? आता घडलो कसं हे जास्त माझे आई वडील सांगू शकतील बेटर, पण आता मला जे माझ्याबद्दल थोडं मी सांगू शकेन ते आहे की लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड आहे मी. सो चेस मी खेळायचो लहान असताना. त्याच्यानंतर बरेचसे स्टेट लेवल चॅम्पियनशिप्स, नॅशनल लेवल चॅम्पियनशिप्स, इव्हन एशियन कॉमनवेल्थ मी चेसच्या खेळलेलो आहे. क्या बात आहे. त्याच्यानंतर शाळेत असताना हे सगळं केलं. त्याच्याच बळावर मला रुईयामध्ये ॲडमिशन मिळाली. अच्छा. मग रुईयामध्ये गेल्यानंतर मग अजून माझे स्पोर्ट्सचे कंगोरे अजून डेव्हलप झाले, क्रिकेट, फुटबॉल आणि हे बरंचसं चालू झालं. त्याच्यानंतर अजून रुईयामध्ये असताना मला मॅनेजमेंटची तेव्हा मी त्याच्याकडे त्या दृष्टिकोनाने बघत नव्हतो. मी त्याच्याकडे एक इव्हेंट मॅनेज करण्याच्या हिशोबाने बघत होतो. सो मी कॉलेजचं विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ म्हणून आमचं कॉलेजचं स्टुडंट काउन्सिल होतं, त्याच्यात मी ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड होतो. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या पायऱ्या चढून मी त्याचा जनरल सेक्रेटरी पण झालो होतो. क्या बात आहे. आणि त्याचा खूप एक्सपिरियन्स मिळाला. नंतर मला लक्षात आलं की दिस इज अ व्हेरी युजफुल मॅनेजमेंट टूल. ज्याच्याने तुम्हाला एक 400-500 स्टुडंट्स असतात, त्यांना तुम्हाला मॅनेज करायचं असतं आणि त्यांचे हेड्स असतात. आणि तिथे काही मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुझ्यापेक्षा लहान आहे असं नसतं. ते सुद्धा एक मे बी स्टुडंट आहे, तुमचे वर्गमित्र आहेत, मे बी काही सिनियर सुद्धा असतात. आणि मग त्यांच्याशी कसं समतोल साधून बोलायचं, त्यांच्याशी त्यांचे काही अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतात कामासंदर्भातल्या ऑब्व्हियसली. आणि ते बरंचसं मला रुईयांनी मला खूप शिकवलं हे सगळं. आणि हे कॉलेजचं लाईफ. ओके, मग आता तू रुईयामध्ये GS सेक्रेटरी म्हणून काम करत होतास. बरोबर. इव्हेंट मॅनेजमेंट तू करत होतास. सो तुझी मनशा काय होती की तुला इव्हेंट मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टीत पुढे जायचं होतं आणि तुझं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचं अशी इच्छा होती का? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी तेवढा विचार तेव्हा केलेला नव्हता. जसं होईल तसं करूया असा विचार होता. ओके. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे होतं की मला नंतर बिझनेस जॉईन करायचा आहे. हे माझ्या वडिलांशी आणि माझ्या आईशी पण मी बोललेलो. त्यांनी मला कोणी याच्यात फोर्स नव्हतं केलेलं. हे एक पॉईंट आलेला तेव्हा आई बाबांनी विचारलेलं पुढे काय करायचं आहे. म्हणालो नंतर मला जॉईन करायचं आहे, पण आधी मला बघायचं आहे की काही मला वेगळं करता येईल का किंवा काही करायचं आहे का. सो रुईयामध्ये 2 वर्ष कोर टीममध्ये इन्व्हॉल्ड असून 1 वर्ष फायनान्स सेक्रेटरी, 1 वर्ष जनरल सेक्रेटरी असून मला असं वाटलं की मला इव्हेंट्स करता येतात. क्या बात आहे. असं वाटलं मला. सगळ्यांनाच काही ना काहीतरी वाटत असतं, त्याच्यातली होतं. सो ते मी विचार केला त्याचा की हे इव्हेंट्स करायचं आहे, काय करायचं आहे. नंतर लक्षात आलं की मे बी हे करू नये आपण. आणि त्याच्यानंतर मी माझं कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर शांत बसलेलो नुसतं, अक्षरशः नुसता शांत बसलेलं 2 महिने इकडे तिकडे हुंदडत होतो. त्या बाबांनी एकदा गाठलं मला, काय चाललंय. काही नाही, कॉलेज संपलंय, जरा बसलोय असंच. काय करतोयस बसून असं.
लागा कामाला. ओके ठीक आहे. ओके. So मी म्हणालो त्यांना आधी मला बाकीचं शिक्षण घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करतोयस तू? काय शिक्षण घ्यायचंय? मी म्हणालो आता जर मला बिझनेस जॉईन करायचा आहे सो माझा बिझनेस काय आहे हे मला कळलं पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी मग मी जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, वर्ल्ड फेमस आहे. त्यांच्या कलर स्टोन्स आणि डायमंडसाठी, या रत्नांसाठी ते फेमस आहे. सो त्यांची मला डिप्लोमा आहे त्यांचा जेमॉलॉजीचा 6 महिन्याचा. सो माझी आई सुद्धा जेमॉलॉजिस्ट आहे. सो त्याचं इन्स्पिरेशन मला होतं की आईने माझ्यात ती लहानपणीच आवड निर्माण केली होती की हे खडे असे असतात, हे असं असतं. सो ते आपल्याला एक हे असतं की मग काय आहे नक्की, कसं आहे. सो ते मी बघत होतो आणि मी विचार केला की ठीक आहे, तो जॉईन करूया. आणि मग मी ते जॉईन केलं. आणि 6 महिन्याचा कोर्स असतो तो. सो ग्रॅज्युएट जेमॉलॉजिस्ट मी झालो. त्याच्यानंतर परत साधारणतः तो 6 फायनान्शियल इयरच्या अर्धवट तो कोर्स संपला होता. डिसेंबरला कोर्स संपला. पुढचे 6 महिने परत काय करायचं माहिती नाही. परत मी असाच विचार करत होतो काय करायचं. सुरुवातीला थोडंसं कलर स्टोन्स आणि याचं ज्ञान घेतल्यामुळे मी ऑफिसला गेलेलो, थोडे हिरे आणि हे सगळं चेक करत होतो. पण ते तेवढ्या वेळापुरतंच, कारण की तो कोर्स प्रचंड एक्सटेन्सिव्ह होता आणि तो कोर्स करताना अक्षरशः शाळेत गेल्यासारखं फिलिंग होतं. इट इज सो एक्सटेन्सिव्ह. सोमवार ते शुक्रवार 5 वाजेपर्यंत 9 ते 5 कोर्स. त्याच्यानंतर कुठे नंतर संध्याकाळी बाहेर जायला सुद्धा वेळ नाही, कारण की घरी जाऊन परत अभ्यास करायचा. आणि दर आठवड्याच्या सुरुवातीला परीक्षा. त्याच्यात 75% मार्क नाही पडले तर परीक्षा परत द्यायची. कोर्स. सो ते गेले किती 6 महिने हेच चालू होतं. आणि तो झाला कोर्स. आणि त्याच्यानंतर परत ही वेळ आली की काय करायचं, मलाच कळत नाही. बाबाला विचारलं काय करू आता. उलटा प्रश्न होता त्यावेळेला. करून पुढचा कोर्स मध्ये जो मी शॉर्टलिस्ट केला होता तो मी आलो, तो जुलै पासून चालू होता. आता 4 महिने काय करू, मला काही करायला नाही. काही नाही करायला मला त्या कोर्सचा अभ्यास. तो कोर्स चालू झाल्यावर, त्याच्या आधी मला नाही त्यांचं काही स्टडी मटेरियल वगैरे काही. चला या कामाला लागा. नक्की मला 4 महिने जायचंय. ती घरी बसून काय करणार आहेस, त्याच्यापेक्षा येशील इकडे, तुला थोडी सवय तरी होईल कामाची. किंवा एक काय म्हणतात मराठी शब्द मला माहित नाही, ब्लेंडिंग इन पिरियड जसा म्हणू आपण, की परिस्थितीचं तुम्ही ऍक्लमटाईज व्हावं, सामावून घेऊ त्याच्यात. सो मला बोलवलं त्यांनी आणि तिथून मग साधारणतः 2015च्या फेब्रुवारीमध्ये माझी सुरुवात झाली. अच्छा. मग जेव्हा तू ठरवलंस की आता आपण हा बिझनेस जॉईन करायचा, तर तुझा पहिला दिवस कसा होता? याचं कारण असं की वामन हरी पेठे हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे आणि एक मोठ्या ब्रँडचं ते एक वजन जे आपण म्हणतो ना, की ते अनभिज्ञ वजन असतं की आपण आहोत, आता आपल्याला तो पुढे न्यायचा आहे. सो जेव्हा तू हा बिझनेस जॉईन केलास तेव्हा तुझा पहिला दिवस कसा होता? खूपच अजून सुद्धा मला तो दिवस लक्षात आहे. पहिला दिवस माझा वेगवेगळ्या कारणांसाठी बाबांकडे गेलो. बाबा आलोय मी, फॉर्मल्स मध्ये पहिल्यांदा ड्रेस करून गेलेलो मी, शूज पॅन्ट शर्ट घालून गेलो. आले काय इकडे आलास, त्यांचं ऑफिस आहे, ते ऑफिसमध्ये बसतात आणि आमचं स्टोअर म्हणजे दादरचं आमचं जे मेन दुकान आहे, सो तिथे ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला दुकान आहे, त्याच्यात साईडच्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे. सो बाबांकडे गेलो ऑफिसला. मला इथे काय करतोयस, मला तुम्हाला भेटायला आलो. तुझं काम ऑफिसमध्ये नाहीये, तू जाऊन खालती बसायचंच दुकानात, माझ्याकडे यायचं नाही. म्हणालो का, मी तुला कोणाकडे तरी मी तुला सोपवणार आहे. ज्या काय तुझ्या शंका कुशंका आहेत ते त्यांना विचारायचं. त्यांच्याकडनं काही सुटलं नाही तर मग माझ्याकडे यायचं. असं त्यांनी मला, आमच्याकडे एक 30 वर्ष काम करणारे 4 जणांकडे मला त्यांनी सोपवलं. होते काका होते सगळे, ते मी त्यांना काका म्हणूनच हाक मारायचो. आणि ते मला आधी गेल्यावर सर म्हणाले, मला अहो काका तुम्ही काय असं करताय, ते मला मग नील म्हणायला लागले. सो ते करताना माझे तेव्हा पणजोबा जिवंत होते. ते होते तिकडच्या खुर्चीत बसले होते. मी गेलो, पणजोबांना आलो, नमस्कार केला, मला आलोय आजपासून. सो ते म्हणाले अरे वा आजपासून काय झालं, आता शिक्षण करत होतोस ना. मला आजोबा ते पणजोबाच्या वयाचे होते पण मी त्यांना आजोबा म्हणायचो, कारण की सॉरी ते आजोबांच्या वयाचे होते पण त्या नात्याने माझे पणजोबा होते. सो मी त्यांना आजोबा म्हणजे त्यांचं निळूभाऊ नाव होतं, त्यांना निळूभाऊच म्हणायचो. मग आम्ही सगळे की निळूभाऊ मी आलोय, असं झालं. असं ते म्हणाले की बरं शिक्षण चालू होतं ना. मिळालं अहो नाही माझं जेमॉलॉजी झालं, आता पुढचं शिक्षण आहे, त्याच्यावर 4 महिने काय करायचंय. बाबा म्हणाले ये. ते उठले, मला बस घेतलं आणि मला त्यांच्या खुर्चीत त्यांनी बसवलं. ते मला आजपासून आता इथे बसायचं. मी म्हणालं अहो
हे खूप मला तर दडपण पडलं मला त्याचं. बरोबर आहे. एवढी रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट डेला हँडओव्हर केली त्यांनी. तर तुम्ही मला अहो असं नाही, ते म्हणे नाही तुझीच जागा आहे, आता तू बसायचं तिकडे. पण तरी सुद्धा मला ते फार त्या दिवशी काही कळलं नाही काय करावं. मग मी घरी जाऊन बाबांना सांगितलं. बाबा पण असे जरा थोडेसे भारावून गेले त्याच्याने. आणि ते जेव्हा यायचे तेव्हा मी नेहमी त्या खुर्चीत नाही बसायचो, मी बाजूलाच बसलेलो असायचो, पण ते तरी मला सांगायचे तिकडे बस. सो हा पहिला दिवस होता माझा. बरोबर. पण पहिल्याच दिवशी तुझ्या पणजोबांनी तुझ्यावरती एक मोठा विश्वास टाकला होता की बरोबर. तू ही लेगसी पुढे वाढवू शकतोस, तू हा व्यवसाय पुढे मोठा करू शकतोस. हा विश्वास त्यांना त्या दिवशी वाटला, म्हणूनच त्यांनी तुला त्या खुर्चीत बसवलं असावं. सो आता आपण असं धरू की तुझं काम सुरू झालं, मग तुझ्या कामाचं आता सध्याचं स्वरूप काय आहे? आता सध्याचं स्वरूप कामाचं, आता मी मेनली ऑफिसमध्ये असतो, जिथे बाबा मला सांगायचे आधी येऊ नकोस तिथे. कारण की सुरुवातीची 5-7 वर्ष मी दुकानात काढली होती. बरं. ऑन द फ्लोअर, ओके. म्हणजे काय कस्टमर्सची इंटरॅक्शन होतं. ओके. कारण की तो कोर बिझनेस आहे तो तिकडे होतो, वरनं फक्त सगळं मॅनेज होतं. जो कोर बिझनेस जो सगळा ऑन द फ्लोअर होतो, म्हणजे दुकानाच्या फ्लोअरवर. सो अडचणी काय येतात, कस्टमर्सच्या अडचणी काय येतात, स्टाफच्या अडचणी काय असतात, त्या जर सोडवता आल्या तर मालकाकडे अप्रोचेबल पाहिजेत दोन्ही, कर्मचारी सुद्धा आणि येणारे कस्टमर सुद्धा. सो तो एक एक्सपिरियन्स आधी तिकडे घेतला. एक 6-7 वर्ष तिकडे होतो. नंतर मग माझ्या ऑफिसमधल्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या वाढायला लागल्या. सो माझा फ्लोअरवरचा टाइम मी तेवढं डेडिकेट नाही करू शकत. कारण की आता जर मी एका दुकानाच्या एका फ्लोअरवर टाइम टू डेडिकेट केला तर माझ्या 30 दुकानांचं काम आणणार. अच्छा. सो आता जसा काळ वाढत गेला तशा त्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या 30 दुकानांच्या माझ्या वाढायला लागल्या, जी मेन ऑफिसमधनं जे कामं होतात ती. सो माझं मोस्टली काम ऑफिसमध्येच होतं. आणि जेव्हा ऑफिसमध्ये थोडं कमी काम असतं तेव्हा मग मी कुठच्या तरी स्टोअरला व्हिजिट करून तिकडचं कसं वातावरण आहे ते चेकिंग चालू असतं माझं. सो आता तू पूर्णपणे एक व्यावसायिक झालायस, एक बिझनेसमॅन झाला असं मी म्हणू शकतो. येस, नक्कीच म्हणू शकतो. एकेकाळी सोनं हा केवळ सौंदर्य आणि गुंतवणूक असं होतं की सोनं हे सौंदर्यापेक्षाही माझ्याकडे सोनं आहे, ही माझी एक गुंतवणूक आहे, माझ्याकडे ॲसेट आहे असं होतं. आता ही परिस्थिती बदलतीये का? म्हणजे या परिस्थितीवर आता कुठेतरी लोकांचं वेगळ्या पद्धतीनं लक्ष गेलंय आणि सौंदर्य आणि गुंतवणूक ह्याचा हा समन्वय आहे असं तुला वाटतं का? ह्याच्यावर बराचसा रिसर्च बऱ्याच लोकांनी केलेला आहे. बरेच जण म्हणतात सुरुवातीला मोस्ट डिझायर्ड सोनं होतं, जे टॉप 3 मध्ये होतं की लोकांकडे पैसे आले तर लोक काय खरेदी करतील. बरोबर. सोनं होतं. आता ते सोनं थोडं खालती गेलंय. अच्छा. इलेक्ट्रॉनिक्स, बर, कुठचे हॉलिडेज, स्वतःवर खर्च करणं, ही कॉन्सेप्ट आपल्याकडे कुठं आली आहे मला माहित नाही, पण आली आहे ही कॉन्सेप्ट आली आहे. स्वतःवर खर्च करणं, हिंडायला जाणं, फोन घेणं, अजून गाड्या घेणं. गाड्या आधी घेत होते पण आता जास्त महागड्या गाड्यांवरती महागड्या गाड्या सुद्धा नाही म्हटलं तरी गाड्या, ट्रॅफिक आपल्याला दिसतो एवढं आहे. सो ते सोन्याचं महत्व कुठेतरी कमी झालं होतं. पण आता जे सोन्याचे दर आहेत ती बघता लोकांना हे लक्षात यायला पाहिजे की सोन्यासारखी गुंतवणूक कुठे नाही. बरोबर. या वर्षातच तुम्ही बघितलं तर 38% सोनं वाढलं. वर्षाच्या सुरुवातीला, फायनान्शियल इयरच्या सुरुवातीला जर तुम्ही गुंतवणूक केली असती सोन्यामध्ये, गुंतवणूक म्हणजे जेव्हा मी गुंतवणूक म्हणतो तेव्हा मी दागिने म्हणत नाही, तेव्हा मी बुलियन म्हणतो सोन्याचं. अच्छा. जेव्हा ती गुंतवणूक असली 38% रिटर्न्स तुम्हाला त्याचे मिळाले असते वर्ष संपायच्या आत. अच्छा. मी आता वर्ष संपू दे फायनान्शियल इयर, प्रेडिक्शन काय चालूच आहे. बरोबर. कोणीतरी आता प्रेडिक्शन केलंय 5,000 जाईल. 5,000 म्हणजे मी म्हणतोय तेव्हा ते इन टर्म्स ऑफ आउन्स इन डॉलर्स असं त्याचं जागतिक जेव्हा आपण बोलतो तेव्हा डॉलर्समध्ये आपण बोलतो तेव्हा आता ते 3.5-4च्या जस्ट अलीकडे आहे. आता 3,600 किंवा 3,700 वर आता सोनं दिसतंय आपल्याला. प्रेडिक्शन आहे 5,000 जाईल. जर तुम्ही बघितलं आता 3 वर्षात सोन्याचा रेट दुप्पट झालाय. ऑगस्ट 22 मध्ये होता तेव्हा 53,000 वगैरे होतं. आता 1,07,000 1,09,000 सोनं. 3 वर्षात दुप्पट झालंय. म्हणजे इयर ऑन इयर 33% वाढ मिळालेली आहे. सोप्या भाषेत जर समजायला हवं असेल तर ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आली की जे आमचे क्लायंट्स आहेत किंवा जे भारतात सोनं खरेदी करतात ते त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघतात. जरी दागिने असले किंवा सुट्ट सोनं जे आपण बुलियन म्हणतो ते घेतलं असलं तरी सुद्धा, जरी सुद्धा तुम्ही दागिन्यात जरी इन्व्हेस्ट केली असली
तरी तुमची म्हणजे म्हणतात माझी मजुरी जाते, मेकिंग बरोबर, चार्जेस मेकिंग चार्जेस भरावे लागतात. आता ते जरी मेकिंग चार्जेस तुम्ही भरलेले असले तरी किती जुनं जरी सोनं असलं तरी ते मेकिंग चार्जेस रिकवर करून तुम्हाला त्याचा बेनिफिट सुद्धा खूप मिळतं. हो, सो ट्रेडिशनली आपल्याकडे सोन्याकडे असंच बघितलं गेलेलं आहे आणि स्त्रीधन म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलेलं आहे. बरोबर आहे. स्त्रीला त्याची सिक्युरिटी लागते म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलेलं आहे. अगदी. सो भारतातलं सोन्याचं महत्व खूप वेगळं आहे, ते या प्रकारे आहे. ओके. मग आता माझा प्रश्न असा की सोनं हे आता सोन्यामध्ये विविध प्रकार आलेत बरोबर. की तुमच्याकडे ते रोज गोल्ड सोनं आहे किंवा केडीएम मिक्स सोनं आहे. तर बरोबर. मुळात चोख सोनं कसं ओळखावं? जसं तुम्ही म्हणालात की केडीएम सोनं आहे, त्याच्या आधी डागी सोनं म्हणून असायचं. हं. डाग म्हणजे सोल्डर, जेव्हा कुठची गोष्ट जोडायची असायची बर. तेव्हा त्याला सोन्यानेच नाही जोडायचं, त्याला डाग असायचा कॉपरचा किंवा चांदीचा अच्छा. असं मिक्स करून अलॉय असायचा त्याच्याने करायचं. बर. म्हणून ती वस्तू त्या ठिकाणी काळी पडायची, जिथे डाग असेल तिथे बर. ती तिथे काळी पडायची. त्याच्यानंतर आपण प्रोग्रेस करत करत केडीएम सोन्यावर आलो. बर. केडीएम सोन्यावरनं आपण हॉलमार्क सोन्यावर आलो. आता त्या हॉलमार्क सोन्यात काय होतं की तो डाग असतो त्याच्यात सुद्धा सोनंच असतं, म्हणून ते आधीचं जे मेटल्स असायचे ज्याच्याने डाग द्यायचो ते तिथे जोडल्यामुळे ते जास्त भक्कम आणि मजबूत असायचं. बर. आता सोनं तुम्हाला माहिती आहे डक्टाईल आणि मॅलिएबल आहे. हो. त्याला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही, ठीक. पण म्हणजे त्याच्यात तुम्ही पातळ वरख करून करू त्याचं तुम्ही शीट्स करू शकता. बरोबर. कारण चांदी आणि सोनं तसंच आहे, जे आपण काजू कतली वगैरे खातो त्याच्यावर ते एकदम एकदम पातळ वरख असतो. लेअर असतो तो. बरोबर. सो एवढं पातळ सोनं आपण करू शकतो. सो ते मऊ आहे, मऊ धातूमध्ये एका मध्ये मोडलं जातं ते. सो हॉलमार्किंगच्या वस्तू जेव्हा येतात त्याच्यात त्याच्यामुळेच त्या थोड्याशा मोडायला जास्त ससेप्टेबल असतात जुन्या ह्याच्यापेक्षा. जेव्हा बर. कस्टमर येऊन आम्हाला सांगतात जुन्या काळी असं व्हायचं नाही, अहो, बरोबर. जुन्या काळी डागी वस्तू होत्या तेव्हा तुमच्या ह्याच्यात डाग असायचा. बर. आता जसं ट्रेडिशन्स आणि स्टँडर्ड्स इम्प्रूव्ह होतात, BIS म्हणून आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, त्यांचे प्रत्येकाचे काही काही रेग्युलेशन आणि नॉर्म्स असतात, त्याच्याप्रमाणे तुम्हाला वागायला बर. लागतं, नाहीतर तुम्ही बिझनेसमध्ये नाही राहू शकत. बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायला लागतात. आणि आम्ही जेव्हापासून हे आलंय साधारणतः 2000 सालाच्या नंतर, साधारणतः 2000 ते 2005 मध्ये, एक्झॅक्ट तारीख मला नाही माहिती, तेव्हा फार लहान होतो, पण तेव्हापासून ते हॉलमार्किंग आलंय आणि आम्ही पूर्णपणे हॉलमार्क केल्याशिवाय दागिने आम्ही विकत नाही. बर. तुम्हाला परमिशनच नाही अच्छा. हॉलमार्क केल्याशिवाय. बर. हॉलमार्क आलेलं, हॉलमार्क नंतर HUID म्हणून एक प्रकार आलाय, हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. बर. तो तुमच्या दागिन्यावर 2 ग्रॅमच्या वर तुमचा दागिना असला तर त्याच्यावर तो HUID नंबर मेन्शन असला पाहिजे. अच्छा. आणि तो नंबर जर तुम्ही BISचा ॲप आहे त्या ॲपवर टाकला की तुम्हाला कळणार की नक्की हा नंबरचाच हा दागिना आहे की नाही. अच्छा. हे सुद्धा तुम्हाला कळायला भरपूर सोय केलेली आहे. सो बर. कधीही तुम्ही घेताना हॉलमार्क HUID केलेला असला पाहिजे. जर अच्छा. तुम्हाला चेक करायचं आहे तर तुम्ही नक्की तो HUID नंबर बघून घ्या. जर ओके. तुम्हाला दिसत नसेल, कारण की तो आय अगदी ग्लास मॅन्युफॅक्चर करून हम्म. बघायला लागतं, प्रत्येकाला ते टेक्निकनी बघता येत नाही. सो तुम्ही ज्याच्याकडनं विकत घेता त्याला विचारू शकता की नंबर काय, नंबर मला सांग, मी लिहून घेतो तो, ओके. आणि तो नंबर मी चेक करू शकतो ओके. त्या ऍप मध्ये टाकून की नक्कीच हे बरोबर. भेसळ केली नाहीये ना, किंवा काही ओरिजिनल आहे की नाही नक्की. म्हणजे एकदा काय ऍपवर आहे आणि ते आहे म्हणजे नक्की यू कॅन बी रेस्ट अशुअर्ड की हे सगळं व्यवस्थित आहे. ह्याच्याच मधला मला आणखीन एक प्रश्न असा की सध्या 22 कॅरेट, 24 कॅरेट हे जे सोन्याचे प्रकार येत आहेत, म्हणजे कॅरेट हा जो सोन्याचं मेजरमेंट म्हणजे 22 कॅरेट 24 कॅरेट जे आहे, तर ह्याचं तुम्ही वर्गीकरण कसं करता, म्हणजे सेपरेशन कसं की 22 कॅरेट आणि त्याचा दर हा बदलत असतो, म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा दर वेगळा आहे, 24 कॅरेटचा एवढा आहे, तर हे तुम्ही कसं ठरवता? आपल्याकडे भारत हा दर ठरवत नाही. भारत हा सोनं विकत घेतो, त्याच्यामुळे त्यांना बाकीचे देश जे दर ठरवतात त्यांच्याबरोबर आपल्याला तो दर ऍग्री करावा लागतो. हा दर असतो, तो पेपरात पण येतो, सगळीकडे आता ग्लोबली दर कळतो. पण हा व्हेरिएबल का असतो? 22-24चा म्हणतात. बरोबर. 24चा तर दर सेम असतो, कारण की तो मार्केटचा रेट असतो, जागतिक ह्याच्यानुसार केलेला ठर असतो. मिळतो. सो त्याच्यानंतर 24 कॅरेट हे असतं ते चोख सोनं आपण म्हणतो, बरोबर. 999 असतं किंवा 995, हे 2 स्टँडर्डचे सोने मिळतात 24 कॅरेटचे. आता ह्याच्यातलं 0.5% फरक असतो ह्याच्यात. ह्याचा अर्थ असा नाही की हे सोनं खराब आहे किंवा हे सोनं चांगलं आहे, असं पण नाही. 999चं असतं किंवा 995चं असतं. ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपण 22 कॅरेट जातो, आता 24 कॅरेटचे दागिने करणं शक्य नसतं. बरं. काही ठराविकच दागिने होतात त्याचे, पण त्याच्यात मग सोन्याचं वजन जास्त असतं.
अच्छा. ते मजबूत राहिलं. जसं मी तुम्हाला म्हणालो सोनं सॉफ्ट असतं, सॉफ्ट मेटल आहे, डक्टाईल मॅल्युएबल आहे, बरोबर. ते मूव्ह होतं पाहिजे तसं. तुम्ही असं 24 कॅरेटचं मी तुम्हाला 10 ग्रॅमचं दिलं, तुम्ही असं केलं थोडा जोर लावून तर ते वाकणार. ओ. ओके. सो आता दागिना करून वापरणार तर हे असं तर तुम्हाला चालणार नाही. आता तुम्ही बरोबर. कानात मे बी कानातलं घातलंय सोन्याचं, बरोबर. असं झालं तर तुम्हाला चालेल का ते? तुम्हाला Exactly. ऑब्व्हियसली आवडणार नाही ते. बरोबर. सो म्हणून ते 22 कॅरेट केलं जातं. ह्याचा अर्थ काय, 24 कॅरेट मधले 22 कॅरेट सोनं असतं, 2 कॅरेट असतं ते अलॉय असतं. बर. ते अलॉय केल्यामुळे थोडंसं अजून कठीणता येते सोन्याला आणि दागिने म्हणून तुम्ही ते वापरू शकाल. म्हणजे Okay. कुठे धडपडलात, कुठे लागलं काही, ते अंगठीला लागलं, अंगठी वाकली नाही पाहिजे ह्याच्यासाठी बरोबर. त्याच्यात अलॉय करून 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेट, 9 कॅरेट हे आपण त्याच्यात करू शकतो. करू शकतो. आता सध्या कसं झालंय की लोकांचा विचार थोडासा बदलतोय. पूर्वी मधल्या काळामध्ये असं झालं होतं की लोकांचा सोन्याकडे कल कमी झाला होता का, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे दागिन्यांमध्ये बदल झालेत आणि पुन्हा महिला वर्ग दागिन्यांकडे वळायला जास्ती लागलाय असं दिसतंय. तर हे चित्र खरं आहे का आणि ह्याचा सोने गुंतवणुकीवरती परिणाम होतोय का? ह्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की जसं मी म्हणालो की लोकांना आता एक्सपिरियन्सेससाठी जातात. आता ते एक्सपिरियन्सेस कसलंही असू शकतात. इट कॅन बी अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स इन अ स्टोअर. एका बरोबर. दुकानात येऊन तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला हम्म. की मला हा एक्सपिरियन्स मिळाला, माझ्याकडे मी आले दुकानात, मला येऊन कोणीतरी नमस्कार म्हणालं, मॅडम तुम्हाला बरोबर. आज आलाय तुम्ही आमच्या दुकानात, तुम्हाला काय हवंय किंवा आज काय ओकेजन आहे, तुम्ही काय खरेदी करायला आलात. मग कोणाला तरी अरे वा, ह्यांनी मला एवढी मला चौकशी केली, माझी विचारपूस बरोबर. केली, हे करून सुद्धा हा स्टोअरमध्ये एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला. आणि दुसरं की बाबा मला स्वतःवर पैसे खर्च करायचे आहेत, तो सुद्धा एक आहे. म्हणजे मला आयफोन घ्यायचा आहे, मला अजून काय मॉन्ट ब्लँकचं पेन घ्यायचं आहे, मला फिरायला जायचं आहे, ही बरोबर. एक गोष्ट झाली. सो हे जे एक्सपिरियन्सेस करतात त्याच्यात नाही लक्षात येतं, एक्सपिरियन्समध्ये ते पैसे खर्च होतात, ते परत मिळत नाहीत. बरोबर. ते काय वन टाइम गेले की तो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. आता सोन्याचं कसं आहे, हे जेव्हा लोकांना मे बी आय होप लवकर कळेल सगळ्यांना की तुम्ही कुठचीही वस्तू तुम्हाला मे बी तुम्हाला असं मी म्हणत नाही की रोज असं टीव्ही सिरियल्समध्ये दाखवतात तसं बसले रोज सगळे नटून थटून, पण यू शुड थोडंसं तुमची सोन्यात गुंतवणूक असली पाहिजे ॲट अन इंडिव्हिज्युअल लेवल. बरोबर. कारण की कुठची वेळ सांगून येत नाही आणि सोन्यासारखं एवढं लिक्विडिटी कुठच्याही वस्तूची नाही आहे. बरोबर आहे. मे बी तुम्ही जर ती गाडी सुद्धा घेतली तरी तुम्हाला गाडी विकायला जाल, तुम्ही किती वेळ लागणार, 15 लाखाची गाडी घेतली तुम्ही विकणार 5 लाख 5 7 लाख लाखाचं रुपये याच्या मिळणार, पलीकडे काही सांगू नाही. शकत नाही बरोबर. त्याचं. सो एवढं डेप्रिसिएशन सोन्यात मिळत नाही आणि सोन्यात तर उलट मे बी जसा रेट वाढतोय तसं ते अप्रिसिएशनच मिळतं सोन्यात. सो लवकरात लवकर लोकांनी परत ह्याच्यावर शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. एक इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा गुंतवणूक म्हणूनही नक्कीच, सोनं नक्कीच. आणि माझी ॲसेट होतीये, पुन्हा सांगता नाही की माझी ॲसेट माझ्याकडे एवढं सोनं आहे असं सांगण्यासाठी सुद्धा आजकाल सोनं घेतलं जातं. सोन्याबद्दलच मुद्दाम म्हणतोय, हिऱ्यांबद्दल मी बोलत नाही. बरोबर. बिकॉज हिरे लक्झरीमध्ये पडतात. दॅट इज अर एक्सपिरियन्स. बरोबर. की तुम्हाला हिरे का घालायचे वाटतात, आय वॉन्ट टू फ्लॉन्ट इट, मला ते दाखवायचं. बरोबर. म्हणजे ते तुम्ही हिरे Show off करताय. शो ऑफसाठी. सेम बरोबर. इज विथ लक्झरी कार्स आणि हे सगळं. राईट. दॅट इज ऑल्सो शो ऑफ. बर. ह्याच्यात आणखीन एक असं, आता हिऱ्याचा विषय निघालाय तर हिऱ्याबरोबर प्लॅटिनम हा सुद्धा धातू आता सोन्यालांकडे आहे. बरोबर. पण माझा प्रश्न की जसं आपण सोनं परत विकू शकतो तसं आपण प्लॅटिनम हा धातू विकू शकतो का? त्याला तेवढीच किंमत येते का? आणि प्लॅटिनम आणि सोनं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कारण रंगाबाजचा फरक जरी असला तरी व्हॅल्युएबल दोन्ही गोष्टी तेवढ्याच आहेत की दोघांची किंमत तेवढीच आहे. मग प्लॅटिनमला तेवढी मागणी आहे का आणि सोन्याच्या तुलनेत प्लॅटिनम वरती येऊ शकतंय का? जेव्हा मी जॉईन झालो होतो 2015 सालीच्या आसपास, तर प्लॅटिनमचे भाव सोन्यापेक्षा जास्त होते. बर. आता प्लॅटिनमचे भाव साधारणतः तेवढेच आहेत आणि सोन्याचे भाव दुप्पट झालेले आहेत. बर. प्लॅटिनम इज व्हेरी स्टेडी इन त्यांच्या रेटबद्दल. सो नक्कीच दुसरं अल्टरनेटिव्ह म्हणून आपण प्लॅटिनमकडे बघू शकतो, पण त्याचे सोन्या एवढे रिटर्न्स नाही आहेत आत्ता तरी. त्याचं करंट कंडिशनमध्ये त्याचे एवढे रिटर्न्स नाही आहेत. इट इज अ व्हेरी स्टडी मेटल. त्याच्यात ते फार ग्रोथ अशी देत नाही आहे. ऑब्व्हियसली तुम्ही ते वापरून तुम्ही ते विकू शकता. बर. आणि तुम्ही त्याच्याबदली दुसरा वस्तू घेऊ शकता किंवा तुम्हाला नुसती विकायची असेल तुम्ही ती विकू सुद्धा शकता. प्रत्येकाचे त्याचे PGI म्हणून प्लॅटिनम गिल्ड इंडिया म्हणून मोठी संस्था आहे जी प्रमोट करते आता प्लॅटिनम खूपच जोर लावून. सो नक्कीच प्लॅटिनम पण तुम्ही वापरू शकता. पण समजा मी 1 ग्रॅम सोनं घेतलं किंवा आपण असं धरू की मी एक 10 ग्रॅमची अंगठी घेतली आणि 10 ग्रॅमची मी प्लॅटिनमची अंगठी घेतली. सोन्याची अंगठी मी जेव्हा परत विकायला जाईल तेव्हा मला तो जाते त्यावेळेला मला
तो रेट जो आहे तो आत्ताच्या वास्तव किमतीचा जो असेल, जागतिक दरानुसार मला सोन्याचा रेट मिळेल, पण प्लॅटिनमचा रेट मला तेवढाच मिळेल का जास्ती मिळेल, का मी जेवढ्या किमतीला घेतलं तेवढ्याच किमतीला मिळेल? आता प्लॅटिनमचा रेट पण ग्लोबल रेट प्रमाणेच तो ठरतो. So, त्या रेट प्रमाणे तुम्हाला तो मिळाला पाहिजे. प्लॅटिनमचा एक मेन इश्यू असा आहे की ते खूप कठीण मेटल आहे, त्याच्यामुळे त्याचं जे मेल्टिंग होतं, म्हणजे समजा तुम्ही आता अंगठी वापरली आणि तुम्ही ती अंगठी वापरून मला परत दिली, मे बी तुम्ही 6 महिने वापरली किंवा 1 वर्ष वापरली, आता अंगठी जेव्हा वापरणार तुम्ही त्याच्यात वेअर अँड टेअर होणार. सो मी तीच अंगठी परत शेल्फवर टाकत नाही, मी ती अंगठी मेल्ट करतो, म्हणजे त्याचं चोख सोन्यात मी ती कन्वर्ट करतो. बरं, ते चोख सोनं होतं, ते चोख सोन्याचं त्याचं बार होतं तयार, आणि मग मी ते सोनं माझ्या कारागिराला देतो किंवा मी ते सोनं माझ्या त्याला देतो, आणि मग त्याच्यातनं परत नवीन अंगठी तयार होते. बरं. सो हीच अंगठी देऊन परत हीच अंगठी परत आम्ही पॉलिश करून शेल्फवर आम्ही ठेवत नाही, आणि कोणी वापरलेली वस्तू आहे. बरोबर. सो आता प्लॅटिनमचं काय होतं, सेम गोष्ट आपण ज्या प्लॅटिनममध्ये करतो तेव्हा त्याचा टाइम टेकिंग प्रोसेस ती खूप आहे, आणि त्याचं जे हे कन्व्हर्जन आहे, जे त्याला आपण परत प्युअर प्लॅटिनममध्ये कन्वर्ट करणार आणि त्याच्यानंतर त्याचा दागिना तयार करणार, ह्याच्यात बराच वेळ लागतो आणि त्याच्यात बराचसा लॉस होतो. बरं. जो मेल्टिंग लॉस म्हणून एक प्रकार आहे. सो जेव्हा कोणी वस्तू विकतं तेव्हा तो मेल्टिंग लॉस कव्हर करण्यासाठी प्लॅटिनमचा रेट थोडासा कमी लागू शकतो. सो ह्याची पूर्वकल्पना जेव्हा विकतात तेव्हा त्यांना दिली जाते. बरं. भारतात सोनं तयार होत नाही, आपण सोनं आयात करतो. मग त्यामुळे ज्या सोन्याचा दर ठरतो जागतिकरित्या, तर डॉलरच्या तुलनेत सोन्याचा दर पण बदलत राहतो का, की हा दर जो आहे, म्हणजे जसं डॉलरच्या तुलनेत मी म्हटलं की सोन्याचा रेट बदलतो, त्याचप्रमाणे जी किंमत ठरते ती म्हणजे जगमान्य असते का, आणि ती कशी ठरवली जाते? जगमान्य असते ती. आता बेसिकली ज्याचं प्रोड्यूस आहे त्याची किंमत असते. तो तयार करतो सोनं, UAE मधनं होतं, साऊथ आफ्रिकामधनं होतं, अजून जे देश आहेत जिकडनं खाणी आहेत त्यांच्याकडे ते सोनं तयार होतं. आता कुठच्याही गोष्टीला फ्रॉम माइंड टू मार्केट जेव्हा जातं तेव्हा त्याचा जो सगळा कॉस्टेज आहे त्याची, त्या सगळ्या कॉस्टिंगवरनं त्याचा दर ठरला जातो कुठच्याही गोष्टीचा. फ्रॉम माइंड टू मार्केट जाते तेव्हा. आता ह्याची जी प्रोड्यूस आहे ह्याला किती खालती जायला लागतं पृथ्वीच्या पोटात, आणि ते सगळं करून करायला लागतं, त्याच्यामुळे त्याचा दर हा एवढा लावतात, आणि त्याचं एक असोसिएशन आहे जे सगळं ठरवतात, आणि ते डेली रेट्स. बरोबर. पण जे कानावर पडतं ते सांगते की तुम्ही दुबईत जा, दुबईत सोन्याचं मार्केट आहे, तिथे तुम्हाला भारतापेक्षा स्वस्त दरात सोनं मिळतं. हे खरं आहे, कारण तिकडे सोनं तयार होतं म्हणून ते तिकडची किंमत कमी असते का सोन्याची किंमत तीच असते? आता ह्याच्यात बरेचसे फॅक्टर्स आहेत. ह्याच्यात एक फॅक्टर आहे की टॅक्सेशन. हा मेजर फॅक्टर आहे त्याच्यात. जसं तुम्ही आता मध्ये बघत असाल, आय थिंक सो 1 वर्ष झालं, इम्पोर्ट ड्युटीमध्ये 9% कमी झाले होते इंडियाच्या. ज्याला इंडियाला जी 15% इम्पोर्ट ड्युटी लागायची ते 9% कमी, आता 6% काहीतरी 6%च्या आसपास आता ड्युटी जी सोनं बाहेरनं इंडियात येतं त्याला तेवढी ड्युटी लागायची. हा 15%चा फरक म्हणून होता, म्हणून दुबईत सोनं स्वस्त मिळायचं आणि इथे सोनं थोडं महाग मिळायचं. आता ते 6%वर आल्यामुळे फारच एवढा तुमचं विमानाचं तिकीट वगैरे सगळं पकडून तुम्ही जर गणित केलं तर तुम्हाला तेवढंच स्वस्त म्हणजे टोटल कॉस्ट तुम्ही बघणार. तिकडे जाऊन घेतलं सोनं, पण तिकडे जायला तुम्हाला खर्च काहीतरी करायला लागणार. लोक म्हणतात मी तिकडे गेले, मी तिकडनं घेतलं, स्वस्त पडलं. अहो पण त्याचा बाकीचा कॉस्टेज तुम्ही कन्सिडर करा. बरं, माझा प्रश्न की सोनं आपण गुंतवणूक म्हणून करतो, म्हणजे गुंतवणूक हा त्यातला एक भाग झाला, दागिने हाऊस हा दुसरा भाग झाला, पण सोने गुंतवणुकीचा शेअर्स, क्रिप्टो ह्याच्यावर काही परिणाम होतो का? बरीचशी गोष्टी आहेत ज्या सोन्याची किंमत बरीचशी ग्लोबली ठरते, आणि त्याचे फॅक्टर्स बरेच आहेत. वॉर एक आहे, त्याच्यानंतर अनसर्टन्टी जेव्हा केव्हा येते असं बघितलं गेलेलं आहे. जेव्हा अनसर्टन्टी आहे कुठच्याही गोष्टी बाबतीत जागतिक स्तरावर, तेव्हा सोन्याचे भाव वर जातात, कारण की सगळे आपले गोल्ड रिझर्व्ह स्ट्रॉंग करून ठेवतात. कधी आपण कोणी अडचणीत पडलो तर ते सोनं देऊन, जे सामान्य माणूस विचार करतो तोच देश विचार करतो. कुठच्याही अनसर्टन सिच्युएशन मध्ये बापरे काय प्रॉब्लेम झाला, सोनं विकून मला पैसे मिळतील, हा देशात सुद्धा हाच विचार असतो. म्हणून ते गोल्ड काय म्हणतात, गोल्डची त्यांची डिपॉझिट असतात ते वाढवतात, आणि मग त्याच्यामुळे डिमांड वाढते, त्याच्यामुळे सोन्याचा दर वाढतात. सो हे सगळं आता जागतिकली कुठेतरी क्रिप्टोवर काहीतरी चालू असलं तर मे बी सोनं वाढेल, कमी होईल. त्याचे बरेचसे इन्सिडेन्सेस आहेत. आता जसं आपण रशिया युक्रेन वॉर बघतोय, चालू झाल्यापासून आता गेली 1.5-2 वर्ष कुठची ना कुठची तरी वॉर चालूच आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोन्याचा रेट पण बघताय की दुप्पट झालाय 3 वर्षात. कोविड आला होता आपल्या 2020 साली, कोविड आला होता, त्याच्यामुळे सोन्याचे दर वाढले.
त्याच्यानंतर ही वॉर्स चालू होते, कुठेतरी सोन्याचे दर वाढले. बरोबर. आता सध्या आपले अमेरिकेतले जे साहेब आहेत ते बरोबर. टॅरिफ लावतायत, त्याच्यामुळे दर वाढले. बरोबर. सो त्याच्यामुळे परिणाम कुठे ना कुठेतरी होतो. होतच ह्याच्यावर, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी. त्याच्यातला आणखीन एक असा मुद्दा की आता सोनं हे ETF मध्ये पण कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर. सोनं आणि सिल्वर म्हणजे सोनं चांदी दोन्ही हे ETF बरोबर. बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाले. तर ह्याचा फायदा आहे, तोटा आहे, आणि फायदा असेल तर कसा, तोटा असेल तर कसा? गेल्या काही वर्षात तुम्ही बघत असाल तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी बऱ्याचशा लोकांना म्युच्युअल फंड आणि ह्याच्यात डायव्हर्ट केलेलं आहे. आणि जे मी म्हणतोय तुम्हाला, पैसे आपले स्वतःचे कुठे खर्च करायचे, जे सगळे खर्च होत होते ते हळूहळू पैसे परत फिरून भारतातच राहतात. बरोबर. माझी थिअरी बरोबर. चुकीची असू शकेल, बरोबर असू शकेल, मला माहित नाही. ते पैसे शेवटी जे खर्च होऊन मे बी आयफोन घेतील, हे करतील, त्याच्याबरोबर आता SIP सही आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग प्लॅन सुरू आहे. काय होतं, थोडंसं एक तुमचं पुंजी तुम्ही एक काढून ठेवता बाजूला. बरोबर. कधी तुम्हाला ॲज अ सवय गेली आपल्या देशाने आपल्याला थोडे पैसे बाजूला काढून ठेवा. कशासाठी लागतील माहित नाही, लग्न आहे, काही होऊ शकतं, तुमचा कुठचा मोठा खर्च आहे, तुम्हाला काहीतरी नवीन बरोबर. गोष्ट घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, तर ते SIP मध्ये डायव्हर्ट होतात. आता त्या SIP मधनं म्युच्युअल फंड घेतलेत किंवा काय घेतलेत ते प्रत्येकाचं वेगळं आहे, पण शेवटी ते सगळं शेअर्समध्येच जातं. बरोबर. शेअर मार्केटमध्ये. आता त्याच्यातले जे ETF आहे, ETF म्हणजे आय थिंक सो एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, ETF मध्ये सुद्धा तुम्ही आता ज्यांना सोनं जाऊन मला दुकानात विकत नाही घ्यायचंय ते त्याच्यात टाकतात पैसे. ते केले सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, हे केलं सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, until and unless it is invested in gold. बरोबर. तुम्हाला स्वतःकडे एक रिझर्व्ह आहे. आता अजून एक, आता हे जे विकायला जाणार तेव्हा कसे विकायला जाणार? मी स्वतः एवढा शेअर मार्केटमधला तज्ञ नाही, त्याच्यामुळे मला कल्पना नाही, पण ह्याच्यासाठी सुद्धा कुठेतरी जेव्हा कुठे तुम्ही कुठचाही पोर्टल यूज करता, डीमॅट अकाउंट यूज करून तुम्ही एक पोर्टल यूज करता, त्याचे पण तुम्हाला काहीतरी एक चार्जेस भरायला लागतात. सो ते चार्जेस भरणार, तेव्हा ते सांगतात की तुम्हाला इथे मेकिंग चार्जेस नाही भरायला लागणार, पण ते चार्जेस भरायला लागतात. सो कुठे ना कुठेतरी काहीतरी चार्जेस भरून ते तुमची इन्व्हेस्टमेंट होते सोन्यामध्ये. पण मग ह्याचा फिजिकल सोनं खरेदी म्हणजे येऊन स्वतः दुकानात येऊन खरेदी करणाऱ्या लोकांच्या खरेदी विक्रीच्या त्या गर्दीवरती काही परिणाम झालाय का, किंवा तसा परिणाम जाणवतोय का? मला तरी असं वाटत नाही की फारसा परिणाम पडलाय, कारण की ट्रेडिशनली जे लोक येऊन दुकानात उभे राहून सणाला, गुरुपुरुषाला येऊन लाईन लावतात, बरोबर, त्या लाईनी तर मला अजून दिसतात. सो बरोबर, काही फार परिणाम पडला. फिजिकल सोनं ज्याचा वैयक्तिक पोर्टफोलिओला फायदा होतो का, आणि ETF सोन्याचा ह्याचा वैयक्तिक पोर्टफोलिओला फायदा होऊ शकतो का? ओके, इन्व्हेस्टमेंट मधला मी तज्ञ नाही आहे, पण मी सांगू शकतो की कधी सोन्याची इन्व्हेस्टमेंट तुमची थोडी तरी असली पाहिजे, कारण की जसं मी म्हणालो लिक्विडिटी, अजून हायएस्ट परफॉर्मिंग ॲसेट आहे तुमचा तो. बरोबर. कितीही म्हणाला तरी तुम्हाला सोनं, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला सांगितलेलं सोन्यासाठी लॉंग टर्मसाठी विचार करा, पण आता लॉंग टर्मचं पण डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. 3 महिने पण लॉंग टर्म असू शकतं. बरोबर. शक्यतो म्युच्युअल फंडचं मला माझ्या आजोबा एक गाईड करतात, ते मध्ये 5-10 वर्ष तू पैसे टाकायचे म्युच्युअल फंडमध्ये, बघू नकोस त्याच्याकडे. बरोबर. शेअर मार्केटमध्ये तुझा किती इंटरेस्ट मिळाला, आजोबा मला वेळ नाहीये त्याच्यात, ते शेअर मार्केटला यू हॅव टू बी व्हेरी अपडेटेड, खूप स्टडी लागतं त्याचं, काय चाललंय काय नाही. बरोबर. करंटली ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्या, त्याच्यामुळे मला फक्त थोडं माहिती आहे आज काय पडला कोसळला एवढं माहिती आहे, पण इन डिटेल मध्ये एवढं नाही माहिती. सो नक्कीच तुमचं ज्या प्रोफाईल्स असतात तुमच्या ॲज अन इन्व्हेस्टर, तुमच्या पण प्रोफाईल्स असतात की हाय रिस्क टेकर, लो रिस्क टेकर, की मॉडरेट आहात तुम्ही. तुमच्या रिस्क प्रोफाईलच्या हिशोबाने तुमची हे पाहिजे. कोण एकदम बाबा मला पैसे 2 वर्षातच मला दुप्पट तिप्पट करायचं, तर त्याचं प्रत्येकाची त्याची इन्व्हेस्टमेंट वेगळी असते. पण या सगळ्यांच्या ह्याच्यात गोल्डचं फार इम्पॉर्टंट स्थान आहे आणि ते बरोबर कायम राहील. बरोबर. वामनहरी पेठे यांची 5वी पिढी म्हणजेच नील तुषार पेठे याचं स्वतःचं व्यवसायाच्या बाबतीतलं स्वप्न काय आहे? टफ क्वेश्चन, पण स्वप्न असं आहे की जो मी बघतो लोकांचा विश्वास आणि या कंपनीबद्दलची जी आत्मीयता आहे आणि एवढं आम्हाला प्रेम मिळतं जिथे जिथे आम्ही जातो, सो हेच कंटिन्यूस राहिलं पाहिजे, हेच पुढे जायला पाहिजे. आणि आता आमची 30 दुकानं झाली आहेत. मागच्या महिन्यातच आम्ही ठाण्याला दुकान उघडलं आणि बरीच
माझं प्लॅन तुम्ही म्हणालात तर आम्हाला की नाही बरंचसं प्रोग्रेस करायचं आहे, पण ह्याच्यात असं नाही व्हायला पाहिजे की कुठेतरी आमच्या लेगसीला तडा जातोय. बरोबर. हे सगळे मुळं रूट सगळे जपून बरोबर. पुढे जायचं आहे. हाच माझा अच्छा. काय म्हणताय मिशन आहे माझे. अच्छा. आणि आता वामनहरी पेठ्यांचं जसं तू आत्ता म्हणालास की ठाण्यात नवीन बरोबर, दुकान बरोबर. उघडलं, तसे अजून नवीन नवीन कुठले शॉप्स किंवा कुठले नवीन प्रोजेक्ट्स आत्ता तुम्ही सुरू केलेत आणि जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील की जेणेकरून ते तिथे जाऊन त्यांना भेट देऊ शकतील? आमचं दादरचं दुकान आहे ते आम्ही रिलॉन्च करतोय. बरं. त्याचं सर्वात आमचं 2 नंबरचं दुकान आहे, म्हणजे सर्वात जुन्यामधलं. पहिलं बरं. गिरगाव, दुसरं दादर. दादर. दोन्हीचं आमचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. बरं. ते एक तुम्हाला एका नव्या स्वरूपात ते दुकान बघायला मिळेल. बरं. आणि ऑक्टोबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या आधी आम्ही डोंबिवलीचं दुकान आमचं लॉन्च बरं. करतोय. सो हे 2 पाईपलाईनमध्ये आहेतच. अच्छा. सो वामनहरी पेठे यांची जी लेगसी आहे, सोनार आणि विश्वास, म्हणजे सोन्याची गुंतवणूक आणि विश्वासाची साथ असं म्हणत नील तुषार पेठे हा नवीन मार्गावरती मार्गस्थ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच. नील, तू मला तुझ्या वेळात वेळ काढून इथे आलास, माझ्याबरोबर गप्पा मारल्यास आणि सोन्याचं महत्त्व की सोनं गुंतवणुकीपासनं शेअर मार्केटपर्यंत त्याच्या पूर्ण सारासार विचार करून मला तू सोन्याचं महत्त्व पटवून दिलं. यासाठी महा MTB तर्फे तुझं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि एकच सांगेन की वामनहरी पेठे ज्वेलर्स हा 1909 पासून असलेला ब्रँड आहे आणि सगळ्यांचंच प्रेम आम्हाला एवढं मिळतं, त्याच्यानी आम्ही खूप खुश आहोत. आणि आता आपला सीझन येतोय, नवरात्र आणि दिवाळी, हो. दसरा आहे सगळं. सो ह्याच्यासाठी सगळ्यांना, सगळ्या कस्टमर्सना आणि सगळ्या पॉडकास्ट बघणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. सोनं म्हणजे काय, चोख सोनं कसं ओळखावं, सोन्याची गुंतवणूक कशी उपयुक्त आहे आणि आयुष्याची ती कशी पुंजी आहे, या सगळ्या गोष्टींबाबत आपण नील तुषार पेठे यांच्याकडनं अगदी महत्त्वपूर्ण माहिती घेतली. तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधनं जरूर कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कोणते कोणते नवीन विषय ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंटमधनं कळवा. त्यासाठी महा MTB गप्पांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.